नमस्कार मंडळी. आज आपण गोलाष्टक हे कधी आहे आणि त्यामध्ये काय काम करू नये याबद्दल माहिती बघणार आहे. गोलाष्टक हे मंगळवारी 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. गोलाष्टक म्हणजे होळीपूर्वीचे 8 दिवस, ज्यांना हिंदू धर्मात विशेष स्थान दिले गेलं आहे. या काळात कोणतेही शुभकार्य हे करायचं नाही आहे. होलिका दहनानंतर आपण पुन्हा सगळे शुभकार्य मंगलकार्य करू शकतो. तसेच यामध्ये हा काळ अशुभ मानण्याचं एक पौराणिक कथा आहे. तसेच या 8 दिवसात काही गोष्टी करणे शुभही मानले जाते. गोलाष्टकात काय करावे आणि काय करू नये याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता गोलाष्टक यामध्ये काय करायचं नाही ते आपण पाहूया. 16 संस्कार. मान्यतेनुसार गोलाष्टकाच्या काळात साखरपुडा, नामकरण, विवाह, मुंज यासारखे 16 संस्कार हे करायचे नाहीत. अशी शुभकार्य तुम्हाला टाळायचे आहेत. त्याचबरोबर खरेदी टाळायची आहे. तुम्हाला या 8 दिवसामध्ये कोणतीही वाहन, मालमत्ता, घर किंवा नवीन एखादी वस्तू हे घेणं टाळायचं आहे. तसेच नवीन वस्तू, आता नवीन वस्तू, नवीन व्यवसाय हे जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर या 8 दिवसामध्ये तुम्हाला करायचं नाही आहे. त्यासाठी तुम्ही थोडंसं पुढचा एखादा शुभ मुहूर्त पाहू शकता. तसेच ग्रह निर्माण करायला किंवा ग्रहाचा प्रवेश करायचा असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला या गोष्टी ह्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला नोकरीत काय बदल करायचे असेल किंवा नवीन ठिकाणी एखादं जॉईनिंग तुम्हाला घ्यायचं असेल तर यासाठी हा काळ थोडासा अडचणीचा ठरू शकतो. त्यासाठी तुम्ही थोडीशी पुढची तारीख तुम्ही जॉईन करू शकता. तसेच या काळामध्ये तुम्हाला हवन आणि यज्ञ हे टाळायचं आहे. यातून तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरं जावे लागू शकतं. त्याचबरोबर आता होलिकाष्टकामध्ये काय करायचं आहे ते पाहूया. जप आणि ध्यान. या 8 दिवसामध्ये तुम्हाला जप, तप किंवा ध्यानधारणा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते, पॉझिटिव्ह विचार तुमच्यात येऊ शकतात. तसेच महत्त्वाचं म्हणजे विष्णू भक्ती. आता भक्त प्रल्हाद तुम्हाला माहीत आहेत, ते भगवान विष्णूंचे अतिशय निश्चित किंवा प्रामाणिक भक्त होते. तर त्याचप्रमाणे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नामाचा जप करायचा आहे. तसेच शिवाची आराधना देखील तुम्ही या काळात करू शकता. या काळामध्ये भगवान शंकराची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील. त्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करा. तसेच ग्रहांची शांती. आता उग्र ग्रहांच्या शांतीसाठी ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुम्ही हे उपाय अतिशय करू शकता चांगलेच. त्याचबरोबर गोलाष्टकामध्ये या गोष्टींना अशुभ का मानलं जातं याच्याबद्दल थोडंसं माहिती बघूया. यामागे एक पौराणिक कथा आहे. ती म्हणजे अशी की प्राचीन काळामध्ये भगवान शंकराने क्रोधात येऊन कामदेवाला भस्म केलं होतं. हे तुम्ही जाणताच. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे संतुलन बिघडलं. असे मानले जाते की या 8 दिवसामध्ये सर्व ग्रह हे उग्र स्थितीमध्ये असतात. तेव्हापासून गोलाष्टक ही करण्याची परंपरा आहे. या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केल्यास ते ग्रहांच्या विपरीत परिणाम देतात. त्यामुळे अशी शुभकार्य तुम्हाला टाळायचे आहे.